मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं दिनांक 23 मार्च रोजी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते। पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले की समाजात भाईचारा राहण्याच्या दृष्टीनं सातत्यानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते। तसेच माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण म्हणाले की शिरूर शहराची शांतता, बंधुभाव व सलोख्याची व एकतेची परंपरा अबाधित राहण्यासाठी आपण या निमित्तानं अल्लाहकडे प्रार्थना करू। यावेळी मुस्लिम धर्मगुरू मौलाना कैसर म्हणाले, रमजान महिन्यातील पवित्र रोजे हे सर्वांना शांतीचा व माणुसकीचा संदेश देतात। यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण, मौलाना कैसर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, माधव सेनेचे रवींद्र सानप, बैतुल माल कमिटीचे फिरोज बागवान, भाजपचे प्रवीण मुता, प्रवासी संघाचे अनिल बांडे, बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड, मनसेचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट आदित्य मैद, रवी लेंडे, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, शशिकला काळे, उद्योजिका सविता बोरुडे, खिदमत फाउंडेशनचे मुस्ताक शेख, पोलीस भाग्यश्री जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड, उद्योजक राजेंद्र खेतमाळीस, गोपीनाथ पठारे, फिरोज शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक रवींद्र सानप यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन फिरोज बागवान यांनी केले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। आज रोजी शिरूर पोलीस स्टेशन मार्फत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। पवित्र रमजान महिना चालू आहे, त्या निमित्ताने या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व शिरूर शहरातील मुस्लिम बांधव सहभागी राहिले। त्याचबरोबर पत्रकार बांधव तसेच आमचे मार्गदर्शक बापू सानप यासाठी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली। आज साहेब काय सांगणार आहे रमजान या पवित्र महिन्यानिमित्त? आज जी एकता आणि शांततेसाठी तुम्ही शांतता कमिटीच्या मीटिंगवर झाल्यात, काय शिरूरवासियांना काय संदेश देणार आजच्या दिवशी? पूर्वीपासून जे शिरूरवासियांनी शांततेचा एक संदेश दिलेला आहे आणि एक स्वतःचा आदर्श निर्माण केलेला आहे। भविष्यातही ते तसेच त्याचं पालन करतील आणि सर्व समाज एकत्र चांगल्या प्रकारे नांदतील अशीच मी अपेक्षा ठेवतो आणि भविष्यात येणाऱ्या सर्व सणांसाठी माझ्या शुभेच्छा सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।